नमस्कार मित्रांनो. तर आज आपण सप्टेंबर आणि ऑक्टोबर 2025चं करंट अफेअर कव्हर करणार आहोत. ते पाठीमागचे व्हिडिओ राहिले होते. मी वीकली करंट अफेअर हे कव्हर करतो आहे माझ्या व्हिडिओमध्ये. तर ते तुम्ही बघत राहा. पण हे पाठीमागचा बॅकलॉग होता तर तो मी आता टाकतो आहे, कारण बऱ्याच मित्रांचे मला विद्यार्थ्यांचे तेवढे मॅसेज आले होते. तर आता आपण सुरू करूया. यामध्ये हा इंडेक्स आहे. याच्यामध्ये आपण पुरस्कार, नेमणुका, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पर्यावरण, क्रीडा ह्या सर्व गोष्टी आपण कव्हर करणार आहोत. तर चला सुरू करू. आता नोबेल पुरस्कारवरती कंपल्सरी कंबाईनला किंवा TCSला कोणत्याही परीक्षा असतील तर नोबेलवरती प्रश्न पडतो. ह्या चार्ट पाठच पाहिजे. ह्याचा स्क्रीनशॉट मारून घ्या. दिवसातून 2-3दा वाचा आहे, 2-3 वेळेस. तर एकदा पाठ होऊन गेले मार्क फिक्स राहतील तुमचे. तर आता बघा, वैद्यकशास्त्रामध्ये म्हणजे मेडिकल ज्याला म्हणतात, मेडिसिनमध्ये मेरी बुक्रो, फ्रेड रॅम्सडेल आणि शिमोन साकागुची. आता हे सिमोन नावावरूनच कळते जपानचे ते. तर मेरी, फ्रेड आणि शिमोन. मेरी, फ्रेड, शिमोन यांचं संशोधन कशाशी रिलेटेड आहे तर पेरिफेरल इम्यून टॉलरन्स याच्याशी रिलेटेड आहे. भौतिकशास्त्रामध्ये म्हणजे फिजिक्समध्ये जॉन क्लार्क, मायकल डेव्हरेट, जॉन मार्टिनिस. म्हणजे 2 जॉन आहेत आणि 1 मायकल आहे, असं लक्षात ठेवा. 2 जॉन 1 मायकल फिजिक्समध्ये 2 जॉन 1 मायकल. आणि त्यांचं संशोधन कशाशी रिलेटेड आहे तर मॅक्रोस्कोपिक क्वांटम टनलिंग. हे खूप महत्त्वाचं आहे. मायक्रोस्कोपिक क्वांटम टनलिंग. क्वांटम म्हणल्याच्यानंतर फिजिक्स येते. त्यामुळे जर असाही विचारला प्रश्न पडला तरी तुम्हाला माहीत पाहिजे की फिजिक्सचं क्वांटम आणि कोण, 2 जॉन आणि 1 मायकल. रसायनशास्त्र ज्याला केमिस्ट्री म्हणतात, त्याच्यामध्ये रिचर्ड रॉबर्ट्स, सुसुमू किटागावा म्हणजे जपानचे 2 लोक आहेत. एक शिमोन, ते मेडिसिनमध्ये आणि केमिस्ट्रीमध्ये सुसुमू. आणि ओमार यागी USAचे. ओमार, रिचर्ड आणि सुसुमू असे नाव लक्षात ठेवा. 3 यांचं संशोधन कशाशी रिलेटेड आहे मेटल ऑर्गॅनिक फ्रेमवर्क. आता हे मेटल वगैरे आलेत म्हणजे केमिस्ट्री आहे, हे तुमच्या डोक्यात येऊन जाईल. तिसरं साहित्यामध्ये लास्लो क्रॅन्सो होकाई, हंगेरीच्या आहेत ह्या. लास्लो क्रान्सो होकाई, हंगेरी. लास्लो लक्षात ठेवा. दहशतीच्या दरम्यान कलात्मक साहित्य त्यांनी तयार केलेलं आहे. दहशतीच्या दरम्यान कलात्मक साहित्य. शांततेसाठी मारिया मचांडो, व्हेनेझुएलाच्या आहेत त्या मारिया. ह्या आता हे पाठच असेल, तुम्ही बऱ्याचदा ऐकलंही असेल. मारिया मचांडो कशासाठी, व्हेनेझुएला कुठे माहिती आहे, दक्षिण अमेरिकेमध्ये, जे आत्ता अमेरिकेचं त्यांचं युद्धाचं बरंच प्रकरण झालेलं आहे. लोकशाही हक्कासाठी. कशासाठी, लोकशाही हक्कासाठी. आणि यांनीच परत ते ट्रम्पला, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण कव्हर केलं आहे, यांनी त्यांचा नोबेल प्राईज हा ट्रम्पला यांना दिला होता. आर्थिक, जोएल मोकीर. आर्थिक क्षेत्रात इकॉनॉमिकमध्ये प्रश्न पडत असतो. जोएल मोकीर, फिलिप अगियन आणि पीटर. जोएल, फिलिप आणि पीटर हे 3 नाव लक्षात आहे. जोएल, फिलिप, पीटर. संशोधन काय, नवीन तंत्रज्ञान व शाश्वत विकास. मी त्यांचं मत आहे की नवीन तंत्रज्ञानामुळं, शाश्वत विकासामुळं काय होतं ह्याच्यावरती. हे पाठ करून ठेवा. हे पाठच पाहिजे. कोणतीही एक्झाम देऊ द्या तुम्ही, TCS द्या, IBPS द्या किंवा MPSCची कोणतीही द्या, हे पाठच पाहिजे. फिक्स मार्क आहे ते. हे जर माहिती आहे ह्याच्यावरती प्रश्न पण आपण जर पाठ करत नसू तर आपण मूर्ख आहे. चला आता चित्रपट. दादासाहेब फाळके पुरस्कार, हे गव्हर्नमेंटचे पुरस्कार जे असतात त्याच्यावरती प्रश्न पडत असतो. तर मोहनलाल यांना मिळाला आहे. तो किती, 71वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळालेला आहे. 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारामध्ये 2023चा. मोहनलाल हे मल्याळम हिरो आहेत. सर्वोत्कृष्ट 12th फेल, दिग्दर्शन द केरला स्टोरी. अभिनेता 2 शाहरुख आणि विक्रांत मेस्सी. अभिनेत्री राणी मुखर्जी. मराठी चित्रपट हे पाठ करा, श्यामची आई. आणि जो 70वा आहे, 71वा झाला, 70वा फिल्मफेअर हा राष्ट्रीय चित्रपट आहे, गव्हर्नमेंट थ्रू दिला जातो. हा 17वा फिल्मफेअरतर्फे. तर सर्वोत्कृष्ट लापता लेडीज. दिग्दर्शन कोण, किरण राव, अमिताभ बच्चन यांच्या मिसेस. नंतर अभिनेता अभिषेक बच्चन, कार्तिक आर्यन. अभिनेत्री आलिया भट. बॅलन डिओर 2025चा जो पुरस्कार आहे त्याच्यामध्ये ओस्मान डॅम्बलेस, एवढं विचारत नाही तर, महिला एताना बोनमती. रॅमन मॅगसेसे, एज्युकेट गर्ल्स. हे पाठ करा. याच्यावरती प्रश्न पडू शकतो.
रॅमन मॅगसेसे कोणाला भेटला? एज्युकेट गर्ल्स, भारतात, मुंबईची आहे संस्था. सूर्यकांत प्रमुख नेमणुका बघू. सूर्यकांत हे 53वे न्यायाधीश आहेत. कितवे? 53वे सरन्यायाधीश आहेत, 53 नंबरचे सूर्यकांत. सी पी राधाकृष्णन हे कितवे? 15वे उपराष्ट्रपती आहेत. कितवे? 15वे उपराष्ट्रपती. आता आचार्य देवव्रत हे आत्ताच, आता आहे पाठीमागची, पण आता न्यूज ओल्ड झालेली आहे, ते आता नाही येतं. आता जिष्णू देव वर्मा, जिष्णू देव वर्मा, विष्णू नाही बरं, जिष्णू. आसामचे आहेत हे, प्रॉपर आसामचे आहेत. तर ते आता आपले राज्यपाल आहेत. खालेद अल एनानी, म्हणजे आता हे 23वे झाले, 23वे. खालेद अल एनानी इजिप्तचे युनेस्कोचे महासंचालक, पहिले अरब. हे पाठ करा, यावरती प्रश्न पडू शकतो. पहिले अरब आहेत आणि युनेस्कोचे महासंचालक झालेत. इजिप्त कुठे? नाईल. आपण जिओग्राफीमध्ये शिकलो होतो, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की इजिप्तमधून नाईल नदी जाते सर्वात लांब. खालेद अल एनानी. डेम सारा मुल्लाली हे काय? कॅडबरीच्या आर्च बिशप, पहिल्या महिला. याच्यावर नाही पडू शकतो, पहिल्या महिला असल्यामुळं राहू द्या, पाठ करून ठेवा. मिथुन मिनास हे BCCIचे अध्यक्ष, त्याच्यावरती प्रश्न पडत होतो. BCCIचे अध्यक्ष वगैरे त्याच्यावरती प्रश्न पडायचे पहिल्यांदा. तर मिथुन मिनास आहेत सध्या. शिरीषचंद्र मुर्मू हे काय? डेप्युटी गव्हर्नर म्हणून त्यांची नेमणूक केलेली आहे. काय? शिरीषचंद्र मुर्मू. आर व्यंकट रमणी हे काय झालेले तर महान्यायाधीश, म्हणजे पुनर्नियुक्ती आहे, ते अगोदरच होते, पुनर्नियुक्ती झालेली आहे. आर व्यंकट रमणी. प्रवीर रंजन हे काय? CISFचे महासंचालक. रजित पुन्हानी FSSIचे CEO, हे पाठ करा, FSSI, रजित पुन्हानी. मी फार कमी फॅक्ट्स घेतल्यात, ज्या व्हेरी इम्पॉर्टंट आहेत त्याच फॅक्ट्स घेतल्यात. ह्या पाठच पाहिजेत, कारण ह्या सर्वांचेच पाठ असायला पाहिजेत. सनाई ताकाईची जापानचे नवीन जपानच्या PM म्हणून त्यांची नियुक्ती झाली. सनाई ताकाई पहिल्या महिला आहेत त्या, म्हणून पाठ करणं गरजेचं आहे. त्यांचा पक्ष कोणता आहे? LDP, हे लक्षात ठेवा. 25वी SCO शिखर परिषद, शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन, कुठे झाली? तियानजिन या शहरामध्ये. आपले माननीय पंतप्रधान सहभागी होते. लाओस नवीन भागीदार झालेला आहे. कोण? लाओस. 47वी एशियान शिखर परिषद, ठिकाण कुठे? कोलालंपूर, मलेशियामधील कोलालंपूर. मलेशिया कुठे? आपले इंडोनेशिया, मलेशिया त्या एरियामध्ये खाली, आपल्या उजव्या हाताला. थीम काय आहे? इन्क्लुझिव्ह आणि सस्टेनेबिलिटी. काय? भारताला आमंत्रित केलेलं होतं एशियामध्ये. एशियन सदस्य आहे का भारत त्यांचा? नाही. आपल्याला आमंत्रित केलं जातं, आपण त्यांचे गेस्ट मेंबर आहोत. 22वी भारत एशियन परिषद कुठे झाली तर PM मोदींची घोषणा केली. काय घोषणा केली? भारत एशियन सागरी सहकार्य वर्ष 2026. कुठे केलं तर 22वी भारत एशियन परिषदेमध्ये घोषणा केलेली आहे. हे विचारू शकतात, हे पाठ करा, आणि हे एक पाठ करा, पक्ष पण पाठ करा. नेपाळ जेनजे आंदोलन, परिणाम KP शर्मा ओली यांचा राजीनामा झालेला आहे. सुशीला कार्की नेपाळच्या हंगामी पंतप्रधान, पहिल्या महिला. ते ओल्ड झाले खूप. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळे नवीन ठिकाणी 7, एकूण संख्या किती झाल्या त्या? 69. त्याच्यामध्ये 5 गणित महाबळेश्वरला डेक्कन ट्रॅपमध्ये समाविष्ट केलेलं आहे. 17वी उपराष्ट्रपती निवडणूक, आता राजकीय बघू. उपराष्ट्रपती निवडणूक CP राधाकृष्ण जिंकले, त्यांना किती? 452 मते पडलेले आहेत. 452. बहुमताचा आकडा किती होता? 377चा, त्यांना पडले 452. UPSCला 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत. 100 years कंप्लीटेड. 1 ऑक्टोबर 2025ला. स्थापना कधी? 1 ऑक्टोबर 1926ची. सध्याचे अध्यक्ष कोण आहेत? अजय कुमार. घटनात्मक कलम कोणता आहे? 315 ते 300
23 भाग 14 मध्ये, हे पाठ करा. एवढं पाठ करा. 130वे घटना दुरुस्ती विधेयक कोणते? अमित शहा यांनी मांडलं आहे. गंभीर आरोपाखाली जे मंत्री वगैरे असतील तर ते आता समजा आता केजरीवाल यांना जेलमध्ये टाकलं तर 30 दिवस जर राहिले एखादे मंत्री म्हणून जेलमध्ये राहिले तर त्यांना राजीनामा ऑटोमॅटिक त्यांचा राजीनामा होईल. असा नवीन 130वा घटना दुरुस्ती विधेयक आहे. RSSला 100 वर्ष पूर्ण झालेले आहेत. संघाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापना कोण आहे? हेडगेवार यांनी स्थापना केलेली आहे. सध्या कोण आहे? मोहन भागवत. PM मोदींच्या हस्ते टपाल तिकीट नाणी वगैरे ते. हेडक्वार्टर काय आहे? नागपूर या ठिकाणी हेडक्वार्टर आहे. मोहन भागवत हे सध्याचे सरसंघचालक आहेत. आर्थिक घडामोडी बघून घेऊ. GSTचे नवे दर 56वी परिषद कोणते आहेत ते फक्त आता काय केलेलं आहे, 18चं डायरेक्ट 5% आणलेलं आहे. ऑइल, हेअरवेट, टूथपेस्ट वगैरे 5%. आणि आता फक्त दोनच ठेवलेत, 5 आणि 5% आणि 18% हे दोनच कर ठेवलेले आहेत. डायरेक्ट 0%. आणि एक स्पेशल दर ठेवला आहे तो 40%. तो एकदम महागाच्या 4 व्हीलर वगैरे यांच्यावरती. रब्बी पिके MSP 2025-26 तर हे काय एवढं विचारत नाहीत, हे काय पाठ करायची गरज नाही. पंतप्रधान धनधान्य कृषी योजना याच्यावरती प्रश्न पडू शकतो. प्रारंभ कधी? 11 ऑक्टोबर 2025चा. 6 वर्षासाठी वार्षिक खर्च किती? 24,000 कोटी. TCS IBPSला कधी योजनेचा खर्च विचारतात. तर बघा, महाराष्ट्रातील 9 जिल्हे निवडलेत, हे महत्त्वाचं आहे. महाराष्ट्रातील किती जिल्हे निवडलेत? 9 जिल्हे. त्याच्यामध्ये काय? पालघर, रायगड हे 2 कोकणातले जिल्हे आहेत. धुळे हा खानदेशातला आहे. संभाजीनगर, बीड, नांदेड हे 3 मराठवाड्यातले. आणि यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली हे पूर्व विदर्भातले. तर असे टोटल 9 जिल्हे हे माहीत पाहिजेत. ह्याच्यावरती प्रश्न पडू शकतो. MPSCला पडू शकतो आणि TCS IBPSला पण पडू शकतो. MPSC मुख्याला शक्यतो डेप्थ असते त्यामुळे पडू शकतो जास्तीत जास्त. PM सेतू योजना स्किल एन्हान्समेंट अँड टेक्निकल अपग्रेडेशन. उद्देश काय आहे? 1000 ITI आधुनिकीकरण करणं. 1000 ITIचं. PM सेतू योजना स्किल एन्हान्समेंट एवढं लक्षात ठेवा. एसचं काय? स्किल, ईचं काय? एन्हान्समेंट आणि टीचं काय? टेक्निकल अपग्रेडेशन. PM सेतू. कन्फ्युजन होऊ शकतं कारण की सेतू म्हणल्यानंतर पूल वगैरे असं काही वाटू शकतं. त्यासाठी नाही आहे. ITIचं जे ITI आहेत आपल्याकडं कॉलेज त्यांचं अपग्रेडेशन. हिमाचल प्रदेश 4थे साक्षर राज्य आहे. हिमाचल प्रदेश किती आहे? 4थे साक्षर, 99% साक्षरता. पहिले 3 कोणते आहेत? मिझोराम, गोवा आणि त्रिपुरा. लडाख हा काय? पहिला केंद्रशासित प्रदेश आहे. लडाख हे पहिले 3 तर माहीतच पाहिजेत. मिझोराम, गोवा आणि त्रिपुरा. बालोद छत्तीसगड भारतातील पहिला बालविवाह मुक्त. हे पाठ करा. बालविवाह मुक्त जिल्हा कोणता? बालोद छत्तीसगडमधला आहे. आपल्या शेजारचे आहे छत्तीसगड. गडचिरोलीच्या पलीकड छत्तीसगडच आहे. तर बालोद हा पहिला बालविवाह मुक्त जिल्हा ठरलेला आहे. पोषण सप्ताह कोणता आहे? 1 ते 7 सप्टेंबर. 1 ते 7 सप्टेंबर हा आपला पोषण सप्ताह जिल्हा आठवडा आहे. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2025. राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार 2025 5 सप्टेंबरला दिला जातो. हा शिक्षक दिन आहे त्या दिवशी. तर महाराष्ट्रातले 2 शिक्षक आहेत. एक आहेत शेख मोहम्मद जे नांदेडचे आणि दुसरे आहेत संदीप जगदाळे जे लातूरचे. दोन्ही पण मराठवाड्यातले आहेत. तर हे पाठ करून ठेवा. 2 शिक्षकांना महाराष्ट्राच्या भेटले. एक शेख मोहम्मद नांदेडचे, दुसरे संदीपान जगदाळे हे लातूरचे. शेख संदीपान जगदाळे असे 2 लक्षात ठेवा. पाठ करा. MPSC वाल्यांनी पण पाठ करा आणि TCS IBPS वाल्यांनी पण पाठ करा. याच्यावरती प्रश्न पडू शकतो. SIR विशेष सखोल फेर तपासणी, इंटेन्सिव्ह रिव्हिजन, स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन त्याला म्हणतात. निवडणूक आयोगातर्फे केलं जातं हे. म्हणजे जे मतदान फेक मतदान वगैरे ID वगैरे चेकअप करणं. तर पहिला टप्पा बिहारमध्ये सुरू केलेला आहे. आता आपल्या महाराष्ट्रात पण सुरू झालेलं आहे. तेव्हा हे पाठ करा. याचा लॉंग फॉर्म विचारू शकतात. स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजन.
हत्ती गणना 2023 2023ची हत्ती गणना आहे. तर वैशिष्ट्य पहिली DNA आधारित, हां हे महत्त्वाचं, DNA आधारित हत्ती गणना केलेली आहे. सरासरी संख्या किती निघली? 22,446. सर्वाधिक हत्ती कुठं निघले? कर्नाटकमध्ये, नंतर आसाममध्ये, नंतर तमिळनाडूमध्ये. लक्षात ठेवा, हा महाराष्ट्र आहे, देश आहे असं समजा. या ठिकाणी आसाम आहे, या ठिकाणी कर्नाटक आहे. तर विचार करा, कर्नाटकमध्ये फर्स्ट आहे 1 नंबर, 2 नंबर इथं आसाम, आणि इथं आहे तमिळनाडू खाली, इथं 3 नंबर आहे. चला, पर्यावरणाच्या ठळक बातम्या कोणत्या कोणत्या? तर मोथा चक्रीवादळ, बंगालच्या उपसागरात वगैरे नामकरण, थायलंड, हे नाही पडत प्रश्न. शक्ती वगैरे हे नाही पडत. गजरक्षक ॲप, हत्ती मानव संघर्षासंबंधित. केरळ अत्यंत गरिबीमुक्त घोषित झालेले पहिलं राज्य, अत्यंत गरिबीमुक्त. IUCNचं तुवालू 90वा सदस्य तुवालू. महाराष्ट्र पर्यावरण ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र मिळालेले किनारे, महाराष्ट्राला फर्स्ट टाइम ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र मिळालं आहे, पाठ करा. तर कोणतं? श्रीवर्धन, नागाव रायगडचे, पारनाका, गुहागर आणि लाडगर रत्नागिरीचे. हे पाठ करून टाका. किती? 1 2 3 4 आणि 5 टोटल बीच आहेत, यांना मिळालेला आहे ब्लू फ्लॅग. पहिल्यांदा मिळालेला आहे. तर पालघरमधले एक आहे, रायगडमधले एक आहे, रायगडमधले 2 आहेत, सॉरी, रत्नागिरीमधले 3. 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 2026, 99 आहे, 99th. शाहू स्टेडियम साताऱ्यामध्ये झालेला आहे. अध्यक्ष कोण आहेत? विश्वास पाटील. कादंबरी ज्यांनी लिहिलेली आहे पानिपत वगैरे, ते विश्वास पाटील. स्वागताध्यक्ष कोण आहे? शिवेंद्रराजे भोसले, ते मंत्री असल्यामुळे त्यांना केलेलं आहे त्या ठिकाणचे. सातारा येथे 4थे संमेलन आहे, 4th टाइम साताऱ्याला होतं हे आयोजन. आपण ते व्हिडिओमध्ये कव्हर केलेलं आहे, जानेवारीच्या व्हिडिओमध्ये मी कव्हर केलेलं आहे. अखिल भारतीय साहित्य संमेलन पूर्णपणे डिटेलमध्ये कव्हर केलेलं आहे. साहित्य परिषद शाहूपुरी शाखा, त्याचं नाव पोकारा 2.1, प्रोजेक्ट ऑन क्लायमेट रेसिलंट ॲग्रिकल्चर, दुसरे नाव नानाजी देशमुख कृषी संजीवनी असं नाव दिलेलं आहे. जागतिक बँकेचं सहकार्य आहे. 6,000 कोटी त्याला मदत मिळालेली आहे. 6 वर्षाचा कार्यकाळ आहे आणि 21 जिल्ह्यामध्ये 7,201 गावामध्ये प्रकल्प लागू केलेला आहे. पोखरा ज्याला म्हणतात, पोखरा गावाकडे म्हणतात बघा, पोखऱ्यामध्ये आमचं गाव आलेलं आहे पोखरा. तर पोखरा नाही येते, पोखरा येते, पोखरा. प्रोजेक्ट ऑन क्लायमेट रिझायलेंट ॲग्रिकल्चर. रोहिणी ग्रामपंचायत धुळे, हे पाठ करा. रोहिणी ग्रामपंचायत धुळे महाराष्ट्रातील पूर्णपणे पहिली कागद विरहित ई-ऑफिस ग्रामपंचायत आहे. मुंबई वन मेट्रो बस ट्रेन टॅक्सी एकाच ॲपवरती, त्याचं नाव काय आहे? मुंबई वन. सर्व भारतातील पहिला एकात्मिक गतिशीलता ॲप पहिला आहे. देशातील पहिला सहकारी CBG प्रकल्प शंकरराव कोले सहकारी कारखाना कोपरगाव, शिर्डीच्या जवळचं जे कोपरगाव आहे आपलं म्हणजे मी तिथला नाही आहे पण सांगतोय. तर त्या ठिकाणी देशातील पहिला CBG प्रकल्प म्हणजे बायोगॅस प्रकल्प, कॉम्प्रेस बायोगॅस प्रकल्प. राजगड वेल्हा तालुका पुणे जिल्ह्यातील नवीन नामकरण. वेल्हा तालुक्याचं नाव काय केले? राजगड तालुका. राजगड तालुका जो वेल्हा तालुका होता पुण्यातील. US ओपन टेनिस 2025 मध्ये कार्लोस, US ओपन कोणाला जिंकले हे पाठ करा. कार्लोस अल्कराज. आणि महिलामध्ये आरिना सबालेंका. MPSCला आणि TCSला प्रश्न डायरेक्ट पडतात, US ओपन, ऑस्ट्रेलियन ओपन वगैरे असे. पुरुष आशियाई क्रिकेट कप 2025 भारत हा जिंकलेला आहे. 2025चा उपविजेता पाकिस्तान. एशिया कप, ज्याला एशिया कप म्हणतात, एशिया कप. ICC महिला क्रिकेट वर्ल्ड कप
भारत आणि श्रीलंका यांच्यामध्ये झाला होता, म्हणजे यजमान आहेत. तर आपण जिंकलेलो आहेत. महिला वर्ल्ड कप पण कोण जिंकलेलो आहे? भारत जिंकलेला आहे. कर्णधार कोण आहे? हरमनप्रीत कौर. बॅलन डिओर 2025 पुरुष ओस्मान डेम्बले फ्रान्सचा आहे. महिला एतना बोनामती. फिडे बुद्धिबळ वर्ल्ड कप 2025 डी गुकेश आणि महिला दिव्या देशमुख हे जिंकलेले आहेत. फिडेचा वर्ल्ड कप ज्याला म्हणतात. ह्या नागपूरच्या आहेत दिव्या देशमुख. जागतिक पॅरा ॲथलेटिक्स 2025 कुठे झालेला आहे? पॅरा ॲथलेटिक्स हे पाठ करा, नवी दिल्लीमध्ये. आणि जे ब्रँड ॲम्बॅसेडर कोण होतं? कंगना राणावत. कंगना राणावत या ब्रँड ॲम्बॅसेडर होत्या. हँडरायटिंग थोडीशी खराब आली. 12वी एशिया कप हॉकी कुठे? राजगीरमध्ये बिहारमध्ये झालेला आहे. भारत हा जिंकलेला आहे. उपविजेता विचारू शकतात. दक्षिण कोरिया आहे असा ऑप्शन असेल तर आपल्याला वाटू शकतं, पण साऊथ कोरिया उपविजेता आहे. साफ अंडर-17 फुटबॉल कोलंबोमध्ये झालेला आहे. भारत विजेता आहे. विज्ञान बघू आता, विज्ञानातील सायन्समधील घडामोडी. भारताचा पहिला स्वदेशी 32 बीट मायक्रो प्रोसेसर कोणता आहे? त्याचं नाव काय आहे? विकास. काय नाव? विक्रम. विक्रम 3201 असं नाव आहे. 32 बीटचा आहे. पहिला स्वदेशी मायक्रो प्रोसेसर आहे. ओम मित्र गगनयान मिशनसाठी भारताचा मानवी रोबोट आहे. कोण? ओम मित्र. हे पण पाठ पाहिजे. ओम मित्र. मिशन दृष्टी जगातील पहिला बहुसेन्सर पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे. कोणता? मिशन दृष्टी हा जगातील पहिला बहुसेन्सर पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे. अंतराळ शहर तिरुपती आंध्र प्रदेश. याला काय नाव दिलेलं आहे? अंतराळ शहर तिरुपती आंध्र प्रदेश. मालदीव HIV, हेपॅटायटिस बी, सिफिलिस मातेकडून बाळाला रोखणारा जगातील पहिला देश कोणता? मालदीव हा पहिला देश आहे. संरक्षण MiG-21 62 वर्षानंतर निवृत्त झालेला आहे. कोणतं? MiG-21 निवृत्त झाले. समुद्र प्रदक्षिणा जगातील पहिला त्रिसेवा महिला मोहीम जहाज कोणतं? INS त्रिवेणी. त्रिसेवा म्हणून त्रिवेणी नावे. अग्नी प्राईड ही काय झालेली आहे? यशस्वी चाचणी झालेली आहे. सक्षम स्वदेशी ड्रोन विरोधी ग्रीड. सक्षम भारतीय लष्कर. भारताचा पहिला संरक्षण उत्पादन कारखाना कुठे? मोरोक्को या ठिकाणी. पहिला संरक्षण उत्पादन कारखाना. आता आपण निर्देशांक बघू. याच्यावरती प्रश्न पडतात बऱ्यापैकी. आपला भारताचा नंबर किती वगैरे. जागतिक भूक निर्देशांकात आपण किती? तर 102व्या नंबरला आहोत. पहिला ते बाकीचं काही नाही, फक्त नंबर पाठ करा. जागतिक शांततामध्ये 115व्या नंबरला आहोत. पीसमध्ये 115व्या. जागतिक नवोन्मेष त्याच्यामध्ये आपण आहोत 38व्या क्रमांकावर. नवोन्मेष म्हणजे शोध लावणं नवीन. जागतिक स्पर्धात्मकता कॉम्पिटिटिव्हनेस 41% आहे आपला. सगळीकडे बघा, स्वित्झर्लंड, आयर्लंड असे लोक फर्स्ट आहेत. हेनले पासपोर्ट 85वा आहे. शाश्वत व्यापार 23वा आहे. जागतिक प्रतिभा टॅलेंट 63वा. हे पाठ करा, हे पाठ करा, हे पाठ करा आणि हे पाठ करा. महत्त्वाचे दिवस कोणते कोणते आहे सप्टेंबरमध्ये? हे काही नारळ आत्महत्या प्रतिबंधक, लोकशाही, ओझोन संरक्षण 16 सप्टेंबर. हे पाठ करा. 16 सप्टेंबर. 18 सप्टेंबर बांबू, 21 सप्टेंबर शांतता, 22 सप्टेंबर गेंडा आणि 27 सप्टेंबर पर्यटन दिन. एक पाठ करा. पाच सप्टेंबर शिक्षक दिन माहीतच असेल तुम्हाला, नसेल माहीत तर पाठ करा. 14 सप्टेंबर हिंदी दिन आहे, तर हे एक पाठ करा. हिंदी चर्चेत आहे सध्या. तुम्ही इंजिनियर आहेत, 15 सप्टेंबर इंजिनियर पण माहीत पाहिजे.
1 ऑक्टोबर वृद्ध, कारण की 4 ऑक्टोबर प्राणी आणि मानसिक आरोग्य दिन. 10 ऑक्टोबर हे पाठ करा, सध्या चर्चेत आहे. 16 ऑक्टोबर अन्न दिन. 31 ऑक्टोबर एकता वल्लभभाई पटेल यांची जयंती आहे. 2 ऑक्टोबर वगैरे तुम्हाला माहीतच आहे. 17 सप्टेंबर मोदींचा जन्मदिवस आहे, दिवस आहे. आणि 2 ऑक्टोबर महात्मा गांधींचा जन्मदिवस आहे. मी फार कमी म्हणजे खूप मोजकंच एकदम जे इम्पॉर्टंट आहे तेच घेतलेलं आहे, त्यामुळे फार फार कमी घेतला आहे डाटा, खूप जास्त नाही घेतला. आता पुस्तकामध्ये पण हे खूप महत्त्वाचं पुस्तक आहे, तेच घेतलं आहे. चंद्रचूड माजी न्यायाधीश आहेत, त्यांचं व्हाय द कॉन्स्टिट्यूशन मॅटर्स. हे अरुंधती रायचा प्रश्न पडला होता, मदर मेरी कम टू मी, बऱ्याच परीक्षांमध्ये पडलेला आहे. अरुंधती रॉय यांचा आहे. डिफरंट बट नो लेस हे अनुपम खेर यांचं आहे, हे पण खूप महत्त्वाचं आहे. द चोला टायगर्स अमिश त्रिपाठी. दे विल शूट यू मॅडम हे हरिंदर बावेजा यांचं आहे. टेल्स फ्रॉम काश्मीर इजिप्त चक्रवर्ती यांचं दापान. महात्मा गांधी अँड यू TN खोशू. निधन वार्ता बघा, SL भैरप्पा कन्नड कादंबरीकार आहेत. कोण आहेत विचारलं तर कादंबरीकार. गोवर्धन असरानी विनोदी अभिनेते, असरानी हे अभिनेते आहेत. रैला ओडिंगा केनियाचे माजी PM, त्यांचं काय जुबिन गर्ग विचारू शकतात. तिथं मेघालयन म्हटलं चुकीचं आहे, मेघालयन नाही आहेत ते आसामचे आहेत. आसाम. बरंग सेतू भारताचा पहिला काचेचा झुलता पूल. कोणता? बरंग सेतू. बजरंग सेतू हा भारताचा पहिला काचेचा, सॉरी हेच चुकलं दिसतंय, बजरंग हे असेल ओरिजिनल. बजरंग सेतू हे चुकून झाले. झुलता पूल. विक्रम वरती बघितलं आपण, स्वदेशी 32 बीटचे. ऑनलाईनर बघा, उरुग्वे इच्छा मरणाला कायदेशीर मान्यता देणारा पहिला लॅटिन अमेरिकन देश उरुग्वे. चीन जगातील सर्वात वेगवान हायस्पीड ट्रेन कोणती? CR 450. CR 450 चीनमध्ये. अल्बेनिया जगातील पहिल्या AI मंत्र्याची नियुक्ती केली अल्बेनियाने. केरळ AI वापरात न्यायालयीन मार्गदर्शक देणारा पहिले उच्च न्यायालय कोणतं? केरळ. ऑनलाईनर. तर बऱ्यापैकी सर्व काही गोष्टी कव्हर केलेल्या आहेत. तर या ठिकाणी आता आपलं सर्व सप्टेंबर ऑक्टोबरच्या महत्त्वाच्या केल्यात. खूप डिटेलमध्ये नाही गेलेलो, ज्या एकदम इम्पॉर्टंट आहेत, ज्या की त्या सोडून प्रश्नपत्रिका सेटच होऊ शकत नाही असे मी प्रश्न कव्हर केलेले आहे. तर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनल आहे त्याला पण तुम्ही जॉईन होऊन घ्या. इथे मी टाकत असतो अपडेटेड. आणि मी आता वीकली करंट अफेअर कव्हर करतो आहे, तर ते तुम्ही बघू शकता. पूर्ण आठवड्याचं एका व्हिडिओमध्ये सर्व डिटेलमध्ये कव्हर करतो आहे, त्याच्यामध्ये काही सोडत नाही. कारण की वेळेची आठवड्यामध्ये 40-50 मिनटामध्ये व्हिडिओ कव्हर होतो. PPT पण तेवढ्यामध्ये डेटा बसतो आहे. म्हणजे महिन्याचे 4 व्हिडिओ जरी झाले तर तुमचं महिन्याभराचं करंट अफेअर पूर्णपणे कव्हर होतं आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही वीकली करंट अफेअर फॉलो करा, चॅनल फॉलो करा, तुम्हाला अपडेट येत राहतील. आणि जे पण परीक्षेसाठी नवीन अपडेटेड गोष्टी असतील ते मी माझ्या चॅनलवर टाकतो. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंट नक्की करा तुम्हाला जर आवडलं असेल तर. थँक्यू व्हेरी मच.